हॅलो गाईज, आजचा दुसरा दिवस आहे. सो आज दुसरा दिवस आहे आणि मी आली होती नेल आर्ट करायला. म्हणजे आज संडे आहे आणि मला नेल आर्ट करायचं होतं, पण मी नेल आर्ट करताना व्हिडिओ नहीं काटलेला है. अच्छा सॉरी, तो मुझे नेल आर्ट करने का था, सो मैं तब टाइम वीडियो नहीं बनाई. तो आप देख सकते हो. कैसा लग रहा है? सोना कैसा है? सोना है ना. खुशी के लिए मैं हिंदी बात कर रही हूँ, मेरे बच्चा के लिए. तो आप देख सकते हो हम लोग ने शॉपिंग की है. देख लो, हमारे ऊपर ही सब शॉपिंग गिरी है. तो अब हम स्लाव में है. तो अब हम लोग ने वीडियो क्या वड़ा पाव ले लिया ना. तो वड़ा पाव ले लिया कृष्णा होटल से, इंडियन रेस्टोरेंट से. तो हम लेके जा रहे और घर पे जाके मस्त खाएंगे पिएंगे मस्त करेंगे. फिर मुझे सर अभी टाइड ही करना है, घर जाके फ्रेश भी होना है और फिर उसके बाद में इंडिया जाने के लिए निकलना है. तो आई एम सो एक्साइटेड जाने के लिए. खुशी, हम जाएंगे तो मिस करेगी तो मुझे बोलना. हाँ जी करेगी. हाँ जी श्योर. हाँ इधर देख क्या कर रही है, चिंगम पा रही है. हाँ जी. सो ये बेचारी बहुत मिस करेगी. बोल रही तो सही है बट पता नहीं झूठ बोल रही कि क्या. खुशी झूठ बोल रही है सही में. बच्ची है ना, बच्चे लोग नहीं, बच्चे लोग सच बोलते हैं. दीदी दीदी आप मिस करोगे मुझे? हाँ, मैं इंडिया जाऊंगी तो मिस करोगे? हाँ हाँ करेंगे. कितना मिस करोगे? तुम्हारी हंसी, क्या हमारा हंसने का स्टाइल. मेरा क्या हंसने का स्टाइल, ज्यादा हंसने का स्टाइल मिस करोगे. ओह, जो हंसती हो ना दीदी उसमें बहुत खुश हो जाती है. अभी मुझे सीरियसली बहुत हंसना आ रहा है. तो चलो फिर हम अभी घर पे जा रहे हैं. सो मिल जाते फिर इवनिंग टाइम 5 o'clock 5:30. सो जब इंडिया जाने का टाइम. ओके बाय. तो हॅलो गाईज, सगळं आम्ही सामान बाहेर वगैरे ठेवलेलं आहे. खुशी हेलो गाइस. हेलो गाइस, जा रही हूँ मैं. ध्यान रखना आपका. ठीक है. और मैं जल्दी आ जाऊंगी. इतना मत शर्माना. हम लोग तुझे लड़का नहीं देखेंगे, डोंट वरी. तुझे लड़का इधर ब्रिटिश ही दे देंगे. इंडिया के बहुत तेज चालू है लड़के, डोंट वरी. देखो आपको सॉरी, मैं तेरी वजह से मैं हिंदी में बात कर रही हूँ. सो आम्ही बाहेर वगैरे सामान आणलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता. हे बघा इथे एक बॅग आहे आणि किचन मध्ये हे बघा, किचन मध्ये बॅग आणून ठेवलेले आहे. कारण मग आता घरात ना निघताना एक 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 करून घेऊन जाऊ आम्ही. बाबू दादा येतोय. हाँ जी अच्छा दिख रहा है बच्चे. ऐसा लग रहा है वो आगे के बाल आपने लगाए हो हेयर बैंड से. काम पे मुझे लोग एक लड़की बोलती है टच करके देखो तेरे बाल. हाँ एक्सटेंशन लगते, एक्सटेंशन लगते. सो राज पण येते आणि राज पण रेडी झालेला आहे. हॅलो कर. त्यांना हॅलो करायला खूप बोलता नाही येत ना त्यांना, त्याच्यामुळे हे अशा करते. सो आता आम्ही निघूच 5-10 मिनिटांमध्ये. रूम मध्ये आता काहीच नाहीये. आता डायरेक्ट 1 महिन्यानंतर मी येणार. चलो ध्यान रखो दीदी. ओके बाय बाय. बाय बच्चा. बाय. टेक केयर. बाय. टेक केयर. बाय. आ जाओ नीचे. बाय ब्लॉग. आजा नीचे आजा. हे तिकडे सगळे सामान घेऊन जात आहेत, बॅग वगैरे ठेवायला. आजा आजा. चप्पल पहन ले ना. छोटा इधर आ जाएगा ना छोटे वाला. यार बारिश आ रही है ना, क्या ठंडी है. मैं तो लक्षात काय
बॅग मध्ये 2 टी-शर्ट आहेत. 2-3 टी-शर्ट. काय करायचंय तुझ्या भावासाठी. अच्छा ब्लेझर आयुषला देऊन टाकतो. सो फायनली एअरपोर्ट आलेला आहे आणि या दोघांनी सामान इथे काढलेलं आहे, आपले बॅग वगैरे लगेज. दादा बाय. सो आपण फायनली इथे टर्मिनल 5 ला आलेलो आहे आणि आपल्या घरापासून एकदम जवळ आलं आहे. आणि तुम्ही बघू शकताय मस्त काय दे. थँक्यू. तुम्ही बघू शकताय मी इकडे आलेले आहे आणि चाललेले सो गाईज आम्ही इकडे आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता किती मोठा एअरपोर्ट आहे. हिथ्रो टर्मिनल 5 वर आहे आम्ही आणि हे विचारत आहे त्यांना स्कॅन करायचं कारण आम्हाला थोडा लेट झाला. तुम्हाला कुठली घ्यायची यातली? पप्पांसाठी शॉपिंग चालू आहे. आम्ही प्राइस बघतोय. हे तुम्ही बघू शकता. ऑनली एक 1500 ला म्हणजे 15 पाऊंड 4099. पप्पाची शॉपिंग चालू आहे. पप्पासाठी घ्यायची आहे लंडनच्या हिथ्रोच्या एअरपोर्ट वरून. कोणती भाई दारूच्या काय भारी भारी बाटल्या तिथे. आमच्या इकडचे इंडियाचे बेवडेच आले खुश होतील त्यांना एक बॉटल दिल्यावर. 20,000ची. ओ माय गॉड. सो गाईज तुम्ही बघू शकता ही जी बॉटल दिसते ना ही 2000 पाउंड म्हणजे इंडियाचे 2 लाखची बॉटल है. इसमें ऐसा क्या है? मेरे पास ज्यादा पैसा आ जाएगा ना मैं सोच लूंगी मेरे बाप के लिए लेना है या नहीं लेना है. बट मेरे पापा बोलेंगे नहीं चाहिए मुझे. आणि काय भारी एअरपोर्ट आहे यार सही में. त्या साईडला पण खूप छान आहे. इकडे पण कॉस्मेटिक आहे. हे बघू शकता ब्लॅक लेबल. सो गाईज इंस्टाग्रामला मी स्टोरी नाही टाकू शकत कारण माझ्या मम्मीला आणि माझ्या मोठ्या ताईला माहिती नाही आहे की मी इंडियाला जाते. म्हणजे मी त्यांना सांगितलं होतं की मी 2 मार्चला जाते इंडियाला आणि पण मी थोडी अर्लीच जाते लवकर जाते आणि मी आता इंडियाला जाऊन घरी वगैरे फ्रेश होईल जाऊन. सो आणि सरप्राईज देईल. त्या लोकांना माहिती नाही आहे. माझ्या पप्पांना माहिती आहे. पप्पा मम्मीला गोड गोड बोलून घेऊन आले. ते लोक पण निघाले तिकडनं गावावरून पप्पांची गाडीवरून. सो आता बघू मम्मी आणि ताई कसे सरप्राईज होतात. तुम्हाला नक्कीच दाखवू कारण ते पण आता 1 वर्षाने आम्ही भेटणार तर ऑब्व्हियसली ते लोक पण खूप खुश होणार आणि तेच मला सांगायचं होतं. आणि ओ घेतला परफ्यूम आपने मुझे छोड़ दिया. तर हे परफ्यूम घेतात आहेत. हे मला बोलतात की तुला तुझ्या मम्मीला किंवा पप्पाला घ्यायचं आहे का. तर मी ट्राय करते बघू. पप्पा मम्मीसाठी एक काहीतरी घेते आणि पप्पांसाठी स्पेशल बॉटल पण घेतली म्हणजे घ्यायची आहे. बघून ठेवली आता एअरपोर्टलाच घेणार. एअरपोर्ट बघू शकता काय भारी आहे एकदम. ए यार ही कुठली ट्रेन आहे. मी फर्स्ट टाइमच बघतीये. ही ट्रेन
तुम्ही खरं म्हणजे मला वाटलं मस्करी करता येईल. हॅलो गाईज, मला आज तुम्हाला एक सांगायचं आहे की मी एअरपोर्टवर होती आणि मला माहिती नाही, पटकन बोलली की चल चल ट्रेन जाईल. मला वाटलं की चुकून यांच्या तोंडातून ट्रेन आलं, पण ॲक्च्युली खरंच ट्रेन आहे आणि खूप मोठा एअरपोर्ट आहे. आणि तुम्ही बघू शकता मी ट्रेनमध्ये आहे, हे बघा बाहेर पण बघा. आणि मी खरंच ट्रेनमध्ये आहे. अजून किती टाईम लागेल आपल्याला? आता 2 मिनिटात मी स्टेशन तर नाही बोलू शकत. 2 मिनिटात कुठं पोहोचणार? सो 2 मिनिटामध्ये मी फ्लाईटच्या गेटजवळ पोहोचणार आहे. सही आहे यार, मी पहिल्यांदाच बघितलं. माझ्यासोबत तुम्ही पण एन्जॉय घ्या व्हिडिओमध्ये. आणि प्लीज गाईज माझा ब्लॉग कंटिन्यू करा. थँक्यू. हे बघा लोक वेट करत आहेत, जसं आपल्या ठाण्याला करतात ना, हे आजाव आजाव गुसगुसू. आम्ही ट्रेनमधून बाहेर पण उतरलेली आहे. ओ सही आहे. काय करणार भाई, लंडन आहे ना, लंडन मध्ये असणारच या सगळ्या गोष्टी. आता आम्ही वरती जातोय, मे बी लिफ्टने जाऊ. लिफ्ट अभी हम स्कैनर कर लेंगे. या प्लीज सॉरी. फाइनली हम प्लेन में बैठ गए. बट जितना हमारे ट्रेन में मज़ा आता है उतना फ्लाइट में तो मज़ा नहीं आता. कितनी बड़ी फ्लाइट है और हम जब नीचे से देख लेते हैं तो कितनी छोटी फ्लाइट दिखती है. तो गाईज आम्ही फायनली फ्लाईटमध्ये बसलेलो आहे आणि मस्त माझी फेवरेट विंडो सीट पण मला भेटलेली आहे. आय एम सो हॅपी. आणि तुम्ही बघू शकता बाहेर. सो आता आम्हाला इंडियामध्ये लँड व्हायला 11 तरी वाजतीलच. आणि आता मस्त आरामात बसून जायचं, आराम करायचा. बोरिंग होणार आहे बसून, झोपून जायचं रात्रीचं. फायनली बसलेलो आहे आणि तुम्ही बघता किती बिझी आहे, पण पुढे जास्त लोक आहेत, इथे एवढे कोण नाहीत, पण खूप मोठी फ्लाईट आहे. सो आता भेटू आपण उद्या नाही, अजून जेवण आहे ते पण तुम्हाला दाखव. फायनली आम्ही निघालो. ह्याच्यातनं काही दिसत नाहीये, पण आता हळूहळू हळूहळू वरती जाते. वेलकम टू वर्ल्ड ट्रॅव्हल ब्रिटिश एअरवेज. बाय बाय लंडन. फायनली आम्ही वरती आलो. किती वरती आलो यार एका सेकंदामध्ये. वाव, देख लो भाई लोग पूरा लंडन. सो गाईज रॉकी पिक्चर बघत होती आणि रॉकी और राणी की प्रेम कहाणी हा पिक्चर बघत होती. आणि त्याच्यानंतर त्या लोकांनी स्नॅक्स घेऊन आले. स्नॅक्समध्ये त्यांनी दिले मला, तुम्ही बघू शकता. हे बघा कोको कोला आहे. ही ड्रिंक दिली, पण ही ड्रिंक मी पिणार नाही आहे, ही मी राजला देईन. आणि थोड्याच वेळाने जेवण पण येईल.
असे किती छोटीशी बॉटल आहे, किती क्यूट आहे. सो फायनली आपलं जेवण आलेलं आहे आणि आता वाजलेत किती 11:20 झालेत आणि मस्त जेवण पण आलं. ह्याच्या अगोदर स्नॅक्स आलं होतं आणि आता जेवणार आहे. खूप भूक लागली मला आणि त्याच्यासोबत मी पिक्चर पण बघते, रॉकी अँड राणी प्रेम कहाणी. सो एन्जॉय करते मी पण, खाती मस्त, भूक लागली होती. बघू शकतो आपण जेवायला काय काय आहे, बघूया जरा. आय थिंक सो इज पुडिंग आहे, स्वीट आहे. हे काय आहे हे मे बी ओपन केल्यावर कळेल, काही समजत नाहीये काय. चिकन वेज मिक्स, so yummy. सकाळ झाली, इथं ब्रेकफास्ट पण ठेवलाय. सकाळ झाली, आता मुंबईमध्ये पोचलो. आता 1-2 तास आहे पोचायला. जागालीमध्येच ते लोक मध्येच येऊन देतात ब्रेकफास्ट वगैरे दिलाय आणि बाहेर बघतीये, दाखवते. पूर्ण लाईट झाली, लाईट आहे. सकाळ झाली, खाली बघायला पण होत नाही, एवढं वाईट दिसतंय. सो आणि ब्रेकफास्ट पण आलेला आहे. ब्रेकफास्टमध्ये काय माहिती, गरम उपमा. फायनली आता आपण लँड होणार आहे गाईज. तुम्ही बघू शकता आपलं कल्याण, बघा कल्याण. ए भाई झूम केलं तर हा, छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट. आता तिथे आपण पोचणार. आमचं ठाणे कुठे गेले यार, भेंडी. आमचं सोलापूर दिसतंय. मुंबई ही बघा आपली मुंबई. यांना तर काही काम नाही, मस्त पिक्चर बघत बसलेत. जवानी. सो गाईज मला तुम्हाला एक सांगायचं आहे. आता मला मुंबईमध्ये जायला फक्त हाफ एन आवर आहे, म्हणजे 20 मिनिट्स आहेत समथिंग. 15-20 मिनिटामध्ये मी पोचेल. आणि विंडो ओपन केलं डायरेक्ट ऊन तोंडावर आलं. मुंबईचं ऊन बघा, मुंबईचं ऊन. बाहेर मस्त ऊन आहे. लंडनमध्ये जास्त
थंडीच होती. डायरेक्ट आल्या डायरेक्ट उन्हाचा आशीर्वाद भेटला. टेबल बंद कर दीजिएगा मैडम, खिड़की खोल दीजिएगा बैग के नीचे. थैंक यू. क्या बोले? अपने अनाउंसमेंट में एक भी चीज़ नहीं सुना. अब इस पे ऊपर कुछ भी नहीं किया. बैग नहीं किया ना मैंने. सीट बैग पीछे वीडियो बनाते रहो. ये देखो मुझे समझा रही. फायनली इंडियामध्ये आलेलो आहे आणि एअरपोर्टवरती आहे मी आणि इमिग्रेशन आमचं झालेलं आहे आणि आम्ही लगेज घेण्यासाठी आलो इथे. राज गेला आहे ट्रॉली आणायला. आता आमची बॅग येईल. ते मला बोलले उचलू नको कारण हेवी असते ना, मला नाही येणार उचलायला. फायनली आम्ही आलेलो आहे. तुम्ही पण बघू शकता आपल्या मुंबईचं एअरपोर्ट. आता थोड्याच वेळात मी घरी पण जाईल. त्याला त्यांना तिकडेच बॅग भेटली वाटतं. काय आली तो बोलवतोय मला तिकडे. मी तिकडे जाते. भेटूच आपण. ब्लॉग प्लीज कंटिन्यू करा. केक लगना रहता है खाली. सो फायनली आम्ही इंडियामध्ये आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकताय गर्दी आणि खूप गरम आहे इकडे. मैं लास्ट बात किया बोला भाई सिर्फ 10 फॉलोअर्स एक्स्ट्रा बढ़े मेरे. 2 मिलियन मतलब मला जास्त काही बोलता येत नाही. मला लाज वाटते आदिप सोबत. पहिले करते थे ब्लॉगिंग करते थे ना भाई. जोमैटो में मेरे 3.5. हॅलो हाय. कशी आहेस? कशी आहेत मावशी? ही आमची मावशी. कोण नाही. ब्लॉग ही व्हिडिओ असा व्हिडिओ घेऊन घाबरते कुत्र्याला. हा पाठी आहे. कशी आहे? बरी. कोण आवडतं? हाय मॅडम, कशी आहे? सो हाय गाईज, मी गोरेगावला पोहोचलेले आहे आणि पोहोचून परत रेडी पण झालेली आहे आणि मी खूप एक्सायटेड आहे. उबेर पण बुक केली होती आणि उबेर बुक केली आणि त्याच्यानंतर आता मी जाते माझ्या मम्मीला आणि पप्पाला, ताईला सरप्राईज आहे. पप्पांना माहिती आहे, मम्मीला आणि ताईला माहिती नाहीये. सो एक्सायटेड आहे. माझ्या भावालाही माहिती नाहीये. सो अजून आता आमच्याकडे 1 तास आहे. आता बघू. आता तुम्ही ब्लॉग प्लीज कंटिन्यू करा आणि बस. थँक्यू. इथे रसमलाई सांगितलं नाही काय नाही. असं खोटं बोलली तुला. काय घाबरली? भाई कांदा आहे की इधर असते का? कधी आलं
त्याच्यामध्ये हे केलंय का? आजच आले ठरवून आलते ते वाटतं. हा बरी नाही मी अक्काच्या पोरीला मी 28 ला परत येणार आहे. मी असं भेट फ्लॅश बंद करा क्या? थांब ना. मी आताच बोलली यांना. कधी आली? सकाळी भेट झाली बघ बरं गावाला भेटली नसते मी. अरे ते काय म्हणते काय बोलत हॅलो गाईस, सो फायनली मी माझ्या मम्मीकडे आणि ताईकडे जाऊन आलेली आहे. आणि माझी जेव्हा मी गेली होती घरामध्ये, मम्मी पप्पा आणि सगळे रूम हॉलमध्ये होते. सो मम्मी माझ्याकडे पळत आली आणि माझी ताई किचनमध्ये होती, कारण मम्मीला आणि ताईला माहिती नव्हतं. मम्मी माझ्याकडे पटकन आली आणि मी मम्मीला थोडंसं हाक केला आणि त्याच्यानंतर पुढे पळून गेली. त्याचं कारण हे आहे, कारण जर तिथं जर मम्मीला मी जर हाक करून जर बसले असते ना, मग ताई पटकन आले असते. मग तिला तिची जी मुवमेंट असते ना, ती मला बघायला नसते भेटली. सो तुम्ही त्याच्यावर काय असं वेगळा काय अर्थ नका काढू आणि प्लीज ब्लॉग माझा कंटिन्यू बघा. आणि कसं वाटलं सरप्राईज ते पण सांगा. फायनली मी ठाण्याला जाऊन पण आली आणि सगळे रस्त्यामध्ये येताना कधी आली सगळेच बोलवते यार. मी एवढी टायर्ड आहे ना, खूप म्हणजे खूप थकली. आता मी उबेर बुक केला होता आणि गाडीमध्ये बसलोय आणि ट्रॅफिक पण खूप आहे घोडबंदर रोडला. आणि मी रात्रीच बसली होती. हे सरप्राईज होतं. आणि मी आत्ता स्टेटस ठेवला तर सगळ्यांचे मला मेसेज येतात कंटिन्यू की दीपाली तू कधी आली, ये लवकर ये घरी ये. आता माझ्याकडे सगळे मला फोर्स करते आणि बघू आता. फायनली मी भेटली माझ्या घरच्यांना पण. सो मला खूप छान वाटलं आहे. थँक्यू. आणि प्लीज मला सपोर्ट करा आणि लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि जास्तीत जास्त सपोर्ट करा. आणि मी खूप टायमाने मी माझा ब्लॉग बनवते आणि माझा ब्लॉग कसा वाटला ते पण सांगा. थँक्यू. बाय.